शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जीएसटी विषयी घेतलेल्या आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री बंगला गाठला, पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही। कारण सकाळच्या चर्चेतून उद्धव ठाकरेंचं समाधान झालेलं दिसत नाहीये। रात्री 10 वाजता मातोश्रीवर पुन्हा एकदा बैठक होणार आहे। मुंबई महापालिका 7,000 कोटी रुपयांचं जकात उत्पन्न मुंबई महापालिकेचं नष्ट होणार आहे, त्याची पूर्ण नुकसान भरपाई राज्य सरकार देईल असं अर्थमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना सांगितलं आहे। याविषयीची तरतूद कायद्यात करण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे। शिवाय उद्धव ठाकरेंच्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून कायदेशीर तरतूद केली जाईल असंही आश्वासन देण्यात आलं। या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक शिवसेनेचे नेते मातोश्रीवर उपस्थित होते। बैठक झाली, चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। मुंबई हा महाराष्ट्राचा अभिमान आहे। मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदेशीर संरक्षण देणं आणि कायदेशीर संरक्षणाच्या माध्यमातून मुंबईच्या हक्काचा जो निधी आहे तो राज्याच्या तिजोरीतून सरकार कोणाचंही असलं तरी कायद्याच्या माध्यमातून संरक्षक कवच देऊन त्यांच्यापर्यंत तो निधी वेळेवर पोहोचणं हे आवश्यक आहे। या भूमिकेबद्दल आम्ही दोन्ही बाजूनी सहमत आहोत। 7,000 कोटीचा ऑक्ट्राय जेव्हा जीएसटी कायद्याने संपणार आहे किंवा एंट्री 52 निघणार आहे, राज्य सरकार याची पूर्ण नुकसान भरपाई आणि नुसतं नुकसान भरपाई नव्हे, दरवर्षी याच्यामध्ये काही पर्सेंटेजमध्ये वाढ करत मुंबईचा जो 10 वर्षाचा एक ॲव्हरेजमध्ये सरासरी ऑक्ट्राय आहे त्यापेक्षा जास्त रक्कम ही मुंबईला पोहोचेल। ज्या सूचना उद्धव साहेबांनी केल्या आणि बाकी आमच्या मंत्री महोदय नी ज्या सूचना मुंबईच्या संदर्भामध्ये ज्या मनामध्ये काही प्रश्न होते ते सांगितले, त्या सर्व प्रश्नाच्या उत्तराबद्दल सकारात्मक चर्चा झाली। या सर्व उत्तराच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी आम्ही निश्चितपणे करणार हे सांगितलं आहे। या तरतुदीच्या संदर्भात पुन्हा एकदा बैठक होईल आज। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।